नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण। आय होप की तुम्ही सगळे बरे असाल। बरं, वेलकम टू माय व्हिडिओ। आणि तुम्ही बोलत असाल ईशाताई कुठे निघाली, तर मी निघाली आहे माझ्या गावी रोहाला। तर रोहा टू मुंबई हा ब्लॉग होणार आहे आणि बरेच दिवसांनी मी माझ्या घरी चालली आहे। आणि बघू शकताय नेमकी ऐन वेळेला ही लिफ्ट बंद आहे, तर आता मला जिन्याने जावं लागणार आहे। आणि माझ्या आवाजाला थोडं इग्नोर करा, कारण की माझी थोडी तब्येत डाऊन आहे। आणि हा 19 फेब्रुवारीचा ब्लॉग मी आता अपलोड करत आहे, कारण की लग्नाचे हळदी उठण्यापासूनचे सगळे ब्लॉग मी केले आहेत आणि मला तिथे गावी नेटवर्क नसल्यामुळे मी अपलोड केले नव्हते। तर आता मी बाहेर आली आहे कुर्ल्यामध्ये, बघू शकताय जिथून मी निघते माझ्या स्पॉटवरून, तिथून मला रिक्षा भेटली आहे। अँड रिक्षा भेटल्यानंतर मी आस्ते आस्ते चालली स्टेशनकडे। तर मी एकटी नव्हती, मला घ्यायला निखिल आला होता। तर निखिल मला कुर्ला स्टेशनवरून ड्रॉप करणार होता आणि मी थोडं बँड्रा कुर्ल्याच्या आसपासच मी काम करते। तर बघू शकता आता मी चालली आहे स्टेशनकडे। तिकडे गेल्यानंतर पण कुर्ल्याला मी थोडी शॉपिंग केली, परफ्यूम वगैरे मेकअपच्या दुकानात गेली होती, पण मला प्रॉपर पद्धतीने ब्लॉग घेताच नव्हता येत। तर मग मी जेवढा मला क्षणी घेता आला तेवढा मी ह्याच्यामध्ये अपलोड केला आहे। तर तुम्ही नक्की बघा, लास्टपर्यंत व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। अँड खूप सारी गर्दी वगैरे पण होती ट्रेनमध्ये, बघा अजिबात स्पेसच नव्हता, म्हणून वरती कॅमेरा मारलाय मी। आणि त्याशिवाय बघू शकता मी दादरला गेली, कुर्ल्यामध्ये तेवढी गर्दी होती ट्रेनमध्ये, दादरला पण सेम गर्दी होती। लोकांनी तोंडाकडे बघत होती, काय कॅमेरा मारते। तर मला ही गोष्ट कळली की आपण स्वतः जेव्हा जास्ती पब्लिक माणसांमध्ये असतो तर कॉन्फिडंट नसतो एवढा कॅमेरा फोकस करायला, मारायला आपल्यावरती। तर मी जास्तीत करून बॅकनीच करत होती, फ्रंटनी मला थोडं ऑकवर्ड होत होता। आणि बघू शकता इथं झेंडे लागले आहेत, तर शिवजयंती होती त्या दिवशी, आपली महाराजांची जयंती होती म्हणून। आणि मी बघू शकता ज्वेलरी घ्यायला गेली होती, तेव्हा त्या शॉपमध्ये मी थोडासा कॅमेरा मारला होता। तर मस्त छान छान पद्धतीचे ज्वेलरी होती तिकडे आणि खूप घामाघूम झालो, दमलो, थकलो। त्याच्यानंतर दादरला गेल्यानंतर वडापाव खायला गेलं, तर इथं साईडला निखिल होता। तर मी तुम्हाला विचारते की तो कोण आहे, आता तुम्हाला माहीत नाही, तर मीच सांगितलं की तो निखिल आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर वडापाव मागवला, सिंगल वडापाव आम्ही खाल्ले, कारण की दिवसभर खूप भूक लागली होती। आणि सिंगल वडापाव मागवायचं रिझन असं की कोणताही वडापाव आपण मागवतो तो टेस्टी असतो नसतो आपल्याला माहीत नसतं। तर त्याच्यानंतर लागला तर डबल मागवता येतं, पण ते टेस्टी नसेल तर आपण टाकून देतो, म्हणून मी सिंगल मागवला होता। आणि खूप सारी मजा मस्ती करत जरा थंडा वगैरे घेतला आणि मग तिथनं आम्ही निघालो दिव्याला। तर दिव्याला गेल्यानंतर पण सेम कंडिशन, म्हणजे गर्दी वगैरे होती ट्रेनला खूप, मग मला ब्लॉग घ्यायला भेटले नाही आहे। मग दिव्याला गेली मी, तर दिव्याला पार्लरमध्ये गेली होती, पार्लरमध्ये थोडा आयब्रो वगैरे केला, परत ट्रेनमध्ये बसायला आलो, मस्तपैकी बॅगा वगैरे ठेवल्या आणि वरची सीट भेटली, खाली सीटच भेटली नाही आहे। तर वरती चढताना इथे एक किस्सा झाला, वरती चढता चढता मी चांगलीच पडणार होती, थँक गॉड मी वाचली, पडली नाही खाली, ना तेवढा माणसांमध्ये पडणार होते। आणि मी घातली होती जीन्स, मला व्यवस्थित चढताच नव्हतं येत वरती। तर आम्ही छावा मूवी बघितला, सनम तेरी कसम मूवी बघितला। तर असे मूवी बघता बघता आम्ही पोचलो आमच्या रोहामध्ये। तर बहुतेक ब्लॉग घेतलेत नाही, तर सॉरी टू से, पण नेक्स्ट टाइम नक्की घेईन। तर हा आहे आमचा रोहाचा अष्टमचा पूल। तर खाली कुंडलिका नदी वाहते आणि हे साईडनी आमच्या रोहाचं गार्डन आहे, जिथे मी कॅमेरा झूम केला आहे तो रोहामधला गार्डन आहे। नेक्स्ट टाइम नक्की दिवसा उजेडी जाईन आणि तिथे ब्लॉग करीन आणि तुम्हाला बस स्टँड वगैरे पण रोहाचं दाखवेन। तर तुम्ही कधी बघितलं असेल, नसेल बघितलं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल मग। तर मी स्टँडमध्ये गेली थोडंसं, तिथे मला काहीतरी घ्यायचं होतं आणि मग तशीच मी घरी निघाली। आणि बघू शकता माझा दिवसभर फिरल्यानंतर काय अवतार झाला आहे, मी सकाळी कशी होती। चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय, थँक्यू।